नमस्कार. पासवर्ड श्रीमंतीचा ह्या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा आपलं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण श्रीमंत होण्याचा पासवर्ड शोधत असतो आणि आज आपण स्टार्टअपसाठी सुवर्ण संधी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ ओमकार जोशी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी ओमकार जोशी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. ओमकार जोशी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास ओमकार जोशी हे लीज अड्डाचे संस्थापक आहेत आणि गेल्या 17 वर्षांपेक्षाही अधिक काळ ते उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या उद्योगांसाठी फंड मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट, फायनान्शियल सर्व्हिस या विविध जबाबदाऱ्या ते पार पाडत असतात आणि त्याचबरोबर हेल्थ, ब्युटी, वेलनेस, फूड, बेवरेजेस, शिक्षण, रिटेल या विविध उद्योगांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. गेल्या 10 वर्षांपासून फ्रँचायझी डेव्हलपमेंट ह्या उद्योगात ते कार्यरत आहेत आणि यामार्फत ते तरुण उद्योजकांना नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करतात. तसंच नवीन उद्योजकांना उद्योगात उभारणीसाठी सहकार्य आणि प्रशिक्षण देखील देत आहेत. चला तर आज आपण व्यवसाय, उद्योग, स्टार्टअप बाबत अधिक चर्चा करूया ओमकार जोशी सरांशी लगेचच. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. अर्थातच नोकरी करता करता बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की आपला देखील एखादा बिझनेस असावा, आपला देखील एखादा व्यवसाय असावा आणि आपणही श्रीमंत व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे उराशी बाळगून अनेक जण ह्या व्यवसायात उतरतात. पण मात्र तितकीशी त्यांना नफा होत नाही किंवा तितकंसं पाठबळ मिळत नसतं. तर अशा वेळेस आज आपण ह्या सगळ्याच्या निमित्ताने अनेक तरुणांना स्टार्टअपसाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल पाठबळ तर देतातच आहात, मात्र प्रशिक्षण देत आहात. हे फार महत्त्वाचं आहे. मला हे सांगायचं की तुम्ही स्वतः देखील आज बिझनेसकडे वळलेले आहात. खरं तर ही बिझनेसची पार्श्वभूमी तुम्हाला होती का आणि बिझनेसकडे वळावं असं का वाटलं? सगळ्यात पहिले म्हणजे बिझनेस हा जो विषय आहे लहानपणीपासून सगळ्यांना असं वाटतं की बिझनेस करावा, कारण की बिझनेसमध्ये तुम्ही बघितलं असेल मोठे मोठे उद्योजक बिझनेसमनच आहेत आणि डेफिनेटली मी जॉबला हे करत नाही, जॉब इज देअर ओन आहे. पण बिझनेस जेव्हा तुम्ही बघितलं, बिझनेस हा एक विषय याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लॉंग टर्म आणि खूप कमाई करू शकता त्याच्यामध्ये. तर त्यात बिझनेस हा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस प्रत्येक पॅरेंट्सचा किंवा यांचा नेहमी अपोज असतो की नाही जॉब करू आधी मग बिझनेसकडे वळा. पण याचं रिझन काय आहे की लोकांना बिझनेस करताना जे रिस्क असते की बिझनेसमध्ये पैसे टाकले, इन्व्हेस्ट केले तर मग तसं तुम्हाला रिटर्न्स मिळेल नाही मिळणार याची गॅरंटी नसते. बट आणि ही डेफिनेटली मला पण तशीच सांगितली गेलेली हे होते की मला की बिझनेस तुम्हाला फार रिस्की आहे, बिझनेस करू जॉब कर. पण शेवटी मला बिझनेस हा माझा जिद्द होता की मला बिझनेस करायचा, कारण की मला माहिती आहे बिझनेस केल्यावरती तुम्हाला एक सर्टन जी तुमची इच्छा असते, तुम्हाला ते करायचे असतात, जे स्वप्न असतात तुम्ही घेऊन चालतात, तर ती पूर्ण करण्याची क्षमता त्या बिझनेसमध्ये असते. आणि हे बघितलं की मी जॉबमध्ये जो टाइम टाकायचो तेवढं मला पैसा मिळायचा राईट. तर बिझनेसमध्ये हा एक सब्जेक्ट असतो की जेवढा तुम्हाला टाइम विकत घेतात, बिझनेसमध्ये तुम्ही टाइम विकत घेता बरोबर, त्याच्यामुळे तुमची इन्कम जास्ती मिळते. 10-8 तासाची समजा तुम्हाला पर्टिक्युलर अमाऊंट मिळतं. तसंच तुमच्याकडे जेव्हा 10 लोक असतात तर तुमच्याकडे 80 तास असतात काम करायला. तर एक संकल्पना तशी बिझनेसची मला लहानपणीपासून होती, म्हणून मी बिझनेसमध्ये एंट्री केली. अगदी आता तुम्ही म्हणालात तसं अगदी लहानपणापासून अनेक जण उराशी बाळगलेलं हे स्वप्न असतं आणि अनेकांचं हे प्रत्यक्षात साकारही होतं, जसं तुमचं झालेलं आहे. मला हे विचारायचं आहे, आत्ता आपण पाहिलं तर हा कोरोनाच्या काळामध्ये अनेक जण बेरोजगार झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना खूप काही विविध समस्यांना तोंड द्यावं लागलं. तर अशा काळामध्ये बिझनेसमनला देखील मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक बिझनेस बुडाले. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजही अनेकांचं असं वाटतं की आपला बिझनेस असता तर जास्त बरं झालं असतं आणि अनेक जण ह्या क्षेत्रामध्ये उतरवू देखील पाहत आहेत. तर अशा वेळेस स्टार्टअपसाठी देखील आणि अर्थातच उद्योगधंद्याकडे वळण्यासाठी देखील तुम्ही काय मार्गदर्शन कराल? याच्यामध्ये असं आहे की ह्या लॉकडाऊनमध्ये किंवा अनेकांचे जे जॉब्स गेले किंवा आज बेरोजगारी खूप जास्ती वाढली आहे आणि त्या बेरोजगारीमध्ये त्याच्यामुळे काय की आजच्या बिझनेसच्या ज्या वर्ल्डमध्ये नेमकी बिझनेस काय करावं आणि काय नाही ह्याची एक प्रॉपर मार्गदर्शन त्यांना गरजेची आहे. तर ती आम्ही द्यायला तयार आहोत. आणि त्या हिशोबानेच मी आज तुमच्याशी चर्चा करतोय की बिझनेस त्यांनी काय करायला हवा किंवा कुठल्या ठिकाणी वळायला हवं. जसं आज जॉबसाठी प्लेसमेंट असतात आणि त्या प्लेसमेंटमुळे तुम्हाला एक पर्टिक्युलर सिक्युरिटी आहे की मी माझं त्यांच्यासमोर इंटरव्ह्यू देऊन देतो आणि मी सिलेक्ट होतो. तसंच
मी एक ज्या विषयाबद्दल बोलतोय ते फ्रँचायझी बिझनेस. फ्रँचायझी बिझनेस हा एक आत्ता सध्याचा सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग बिझनेसमध्ये गिनला जातो, कारण की इनिशियली याची लोकांना अवगत नव्हतं की काय एक्झॅक्टली फ्रँचायझी असते. पण आत्ता सध्या तुम्ही बघितलं असेल तर जवळपास फ्रँचायझी इंडस्ट्रीमध्ये 4300 लोक आज फ्रँचायझर आज तयार झालेत इंडियामध्ये. ती खूप मोठी गोष्ट आहे. आधी असायचं तर फ्रँचायझी म्हणजे मॅकडॉनल्ड्सचे, KFCचे मोठे मोठे ब्रँड्स इथे एजंट फ्रँचायझी द्यायचे. आज त्यांचे 50,000 40,000 असे आउटलेट्स आहेत. तर इंडियामध्ये का तर ते डेव्हलपमेंट येते. तुम्ही बघितलं असेल 97 ऑलमोस्ट 75% US मध्ये फ्रँचायझी थ्रू बिझनेस चालले जातात. इंडियामध्ये थोडंसं कमी होतं, म्हणजे 10% लास्ट याच्यामध्ये होतं. पण आता मी जो फिगर्स बघतोय तो इट इज गोइंग हाय नाव. GDPला जे ते ग्रोथ देत आहे, फ्रँचायझी इज अ व्हेरी बिग बिझनेस कमिंग अप ग्रोथ देण्यासाठी. बरोबर. आता फ्रँचायझी हा बिझनेस का चालतो किंवा वाय बिझनेसेस किंवा काय या बिझनेसकडे वळणं गरजेचं, कारण की हा एक इझी वे आहे. बरोबर. त्याचं मी तुम्हाला सांगतो की बिझनेस जेव्हा तुम्हाला करत आधी का बरं घाबरायचे लोक, कारण की ते इन्व्हेस्टमेंट हे द्यायचे, त्यांना एक्सपिरियन्स मिळतो. मग लॉसेस यायचे ते त्यांना कळायचं नाही की लॉसेसला हे हँडल कसं करायचं. पण या फ्रँचायझीमध्ये ऑलरेडी लोकांनी 10 वर्ष 15 वर्ष आपले टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे. त्याच्या थ्रू ते लोक शिकवत आहेत. तुम्ही फक्त त्यांचा एक्सपिरियन्स घेताय, त्यांचं नाव घेताय, त्यांचं मार्केटमधलं गुडविल ते तुम्ही विकत घेताय आणि एक सिक्युरिटी तुम्हाला येते या बिझनेसमध्ये घेण्याची. फ्रँचायझी बिझनेसमध्ये हा एक बेनिफिट असतो. त्यांचे सगळे जेवढे पण लायसन्सेस, त्यांचे लिगल डॉक्युमेंट सगळं त्यांना माहिती असतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या याच्यामध्ये पडायची गरज पडत नाही. यू गेट अ गुड प्लॅटफॉर्म टू वर्क ऑन. आणि फक्त त्याच्यामध्ये मेन तुमची गरज असते की ॲज अ बिझनेसमॅन तुम्हाला जर त्याच्यामध्ये एंट्री करायची असेल, ॲज अ बिझनेस प्लेसमेंट करायची असेल, तर तुम्हाला एक जिद्द लागते. तुम्हाला टाइम त्याच्यामध्ये टाकायचा पूर्णपणे तुम्ही रेडी असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या याच्यामध्ये जास्तीत जास्त शिकण्यासाठी खूप गोष्टी असतात. तुम्ही ते शिकण्यासाठी तयार असलं पाहिजे. नंतर त्यांना फॉलो करायला तुम्ही तयार असलं पाहिजे. तर बिझनेस हा फार इझिली त्यांना फ्रँचायझी बिझनेस देता येतो आणि सक्सेसफुली करता येतो. बरोबर. आता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे सांगितले, कारण की बऱ्याचदा असं होतं की जॉबमध्ये सिक्युरिटी असते, मात्र बिझनेसमध्ये ती सिक्युरिटी मिळत नाही. मात्र जर आपण एखाद्या म्हणजे खरं तर वस्तूंची किंवा एखाद्या गोष्टींची जर आपण फ्रँचायझी घेतली तर नक्कीच त्याची सिक्युरिटी मिळू शकते आणि डेव्हलपमेंट होत असतात ह्या सगळ्यामध्ये. आज गल्लोगल्ली आपण पाहिलं तर अनेक तरुण ह्या फ्रँचायझी घेऊन छोटे मोठे गाळे घेऊन खरं तर व्यवसाय करत आहेत. फ्रँचायझी म्हणजे तुमच्या मते काय आहे? फ्रँचायझी म्हणजे मेन काय आहे की सगळ्यात पहिले फ्रँचायझी दोन हे असतो, म्हणजे ॲज अ फ्रँचायझर आणि एक फ्रँचायझी. फ्रँचायझर म्हणजे ज्यांनी आपले बिझनेसेसला ऑलरेडी सक्सेसफुली डेव्हलप करून त्यांचे एक आउटलेट्स त्यांनी ओपन केलेत किंवा एक बिझनेस सक्सेसफुल आणि त्याला वाटतं की हा बिझनेस मल्टिप्लिकेशनमध्ये जाऊ शकतो. आणि फ्रँचायझीमध्ये असं असतं की जे ऑलरेडी सक्सेसफुल प्रूव्हन पॅटर्न्स आहेत ते तुम्ही ते विकत घेतात. बरं. म्हणजे त्यांचं जसं तुम्ही लास्ट आता बोललो की जसं त्यांची गुडविल, त्यांचं नाव, रजिस्टर्ड नाव, आता रजिस्ट्रेशन करून त्याचं नाव हे करणं आणि त्याच्याकडे रेडीमेड क्लायंट बेस असतं. त्या नावाला ऑलरेडी रेडीमेड क्लायंट बेस असतात. आणि जेवढे पण त्यांनी डॉक्युमेंट्स त्यांनी तयार केलेले आहेत त्या किंवा रेसिपीज, जे सिक्रेट रेसिपीज त्यांनी तयार केलेल्या असतात, त्या रेसिपीज हे करणं ते तुम्हाला ते बाय डिफॉल्ट मिळतात. ते डेव्हलप करायला तुम्हाला खूप वेळ लागतो आणि कदाचित ते कधी कधी लॉसेस पण जातात, प्रॉफिट पण होतो. पण ह्या सगळ्या याच्यामधनं जेव्हा ते प्रूव्ह करतात की आता आम्ही या लेवलला आलो, त्याच्यानंतर ते फ्रँचायझीमध्ये येतात आणि फ्रँचायझी देतात. फ्रँचायझर मग जेव्हा फ्रँचायझी देतो त्यावेळेस त्याच्याकडे सगळं काही रेडी असतं. त्याचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स रेडी असतात. त्याच्याकडे जे लोकेशन्स काय लागतात, त्याचे इक्विपमेंट्स काय लागतात, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे रेडी असतात. म्हणून हे फ्रँचायझिंग हा एक ॲक्च्युअली बघितलं गेलं तर खूप व्हास्ट सब्जेक्ट आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर एक शॉर्टमध्ये बघितलं गेलं की इट्स अ गिव्हिंग द एक्सपिरियन्स, पूर्ण नो हाऊ टू द फ्रँचायझी इन्व्हेस्टर. बरोबर. अर्थातच ह्या सगळ्याच्या निमित्ताने तुम्ही मिस्टर इडली ह्याची फ्रँचायझी घेतलेली आहे. ह्या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचे, कारण की मिस्टर इडलीची निवड का केली, त्यामागचं काय कारण आहे? मी जवळपास 400-500 ब्रँडबरोबर काम केलं. त्यात मी खूप या सगळ्या गोष्टींचा फार विचार करतो की कुठला ब्रँड नेमकी चालेल, काय चालेल, मार्केटमध्ये आज काय डिमांड आहे, कोणत्या आणि किती लॉंग टर्म तो चालेल बिझनेस. आता फूड बिझनेस हा असा बिझनेस आहे, सगळ्यात पहिले तुम्ही बघितलं लॉकडाऊन नंतर सगळ्यात पहिले स्टार्ट करताना फूड बिझनेसच पहिल्यावरती आला. किंवा वाईल लॉकडाऊन सुद्धा काही डिलिव्हरीज थ्रू त्याचे बिझनेस करत होते, म्हणजे तो बिझनेस पूर्णपणे थांबला नव्हता. पण आज
आफ्टर लॉकडाऊन इतके बिझनेसेस आज हे गेलेले आहेत. माझ्याकडे खूप इन्क्वायरी अशा येतात जी त्यांना बिझनेस यार मला शिफ्ट करायचा आहे, तर गिव्ह मी सम बिझनेस. तर हा एक असा बिझनेस मिस्टर इडली मी चूज केला की त्याच्यामध्ये त्यांनी एक तर एकदम इझी प्रोडक्ट आहे. मला आता मिस्टर इडली म्हणजे एक साऊथ इंडियन स्पेशालिटी आम्ही म्हणजे मैसूरचा मोठा ब्रँड आहे. जवळपास त्याचे 300 आउटलेट्स आहेत जगभरामध्ये, आणि हा एक मात्र अशी इंडियन प्रूव्हन आहे जो 16 कंट्रीजमध्ये गेलेला आहे, इंडियाचा बिझनेस, इंडियन ब्रँड. तर मी ह्या सगळ्या पॅरामीटर्स त्याला बघितलं. दुसरं त्यांचं स्वतःची सिक्रेट रेसिपीज आहेत, ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात मैसूरला, आणि ती सगळ्यात मोठी पार्ट आहे जे तुम्हाला ना ॲक्च्युली जे प्रोडक्ट टेस्ट असते ती कुठेच चेंज होत नाही बिकॉज ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग अँड रेसिपी. बरं. त्यांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर इतके स्ट्रॉंग बनवले, त्याच्यामुळे तुमचे जसं सप्लाय चेन म्हणा हे म्हणा तर ते खूप स्ट्रॉंग बनवले. एक फ्रँचायझी घेतो तर त्याला ते स्टार्टिंग पासून सपोर्ट करतात. म्हणजे त्याला आउटलेट लोकेशन पासून ते त्याचं इक्विपमेंट्स काय लागतात, त्याचं टोटल हे काय लागतं, लेआउट काय असतात, किंवा त्याला जे एम्प्लॉईज लागतात, जे शेफ्स असतात ते सुद्धा ते लोक प्रोव्हाइड करून देतात, आणि ते रेग्युलर असतात. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ट्रेनिंग हा पार्ट पूर्णपणे त्यांनी म्हणजे इव्हन जो फ्रँचायझी घेतो त्याला पण देतात, आणि जे एम्प्लॉई असतात त्याला पण देतात. नंतर ते शिकवतात की त्यांचे रिलेशनशिप कसे असतात काय, आणि लॉट ऑफ थिंग्स, एक स्टँडर्डायझेशन म्हणतो ना, आणि ते प्रूव्हन काय, कारण की त्यांचे 300 आउटलेट आहेत. म्हणजे जर एवढा दांडगा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे तर इट इज ऑलवेज बेटर. दॅट्स वाय मी मिस्टर इडलीकडे गेलो, आणि प्रोडक्ट त्याचे बघितलेलं तर इडली डोसा मला काही विचार करायची गरज नाही. हे लहान बरेच लोक म्हणजे बरोबर वर्ष लोक खातात, पण यांनी एक ऍडिशनल काय केलं की याच्यामध्ये व्हरायटीज ऑफ हे वाढवले. नुसतं इडली डोसा नाही, पण ते खूप चांगल्या व्हरायटीज आहे, फ्युजन आयटम्स त्यांनी स्थापना केली, त्याची रेसिपीज टाकल्या, त्याच्यामुळे हा खूप मोठा झाला ब्रँड. बरोबर. आत्तापर्यंत तुम्ही जवळपास तुम्ही जसं म्हणालात तर 400-500 ब्रँड्स बरोबर काम केलेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की फ्रँचायझीची निवड करताना आपण काय केलं पाहिजे, आपल्याला काय नेमका इंटरेस्ट आहे हे देखील चाचपणी करून घेतली पाहिजे का? कारण की आत्ता मिस्टर इडलीबद्दल तुम्ही उदाहरण दिलं. खरं तर मिस्टर इडली म्हणजे एक साधारणतः लोकांच्या डोळ्यासमोर लगेच आलं असेल की हा खाण्याचा पदार्थ आहे, हा साऊथ इंडियन डिश आहे, हे सगळं मान्य आहे. पण मग ही निवड कशी करायची, म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार ही निवड झाली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो बिझनेस डेव्हलपमेंटसाठी. आता फूड अँड बेव्हरेज हा एक सेगमेंट तुम्ही निवडला, तसं एज्युकेशन आहे, रिटेल आहे, बरेच ब्रँड आहे. पण आता जेव्हा फूड अँड बेव्हरेज किंवा हे जेव्हा तुम्ही बघतात किंवा कोणताही ब्रँड तुम्ही जेव्हा ॲज अ फ्रँचायझी घेत असतात, त्याच्यामध्ये पॅरामीटर्स आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे तो रजिस्टर्ड ब्रँड आहे की नाही, त्याचं ट्रेडमार्क आहे की नाही, ठीक आहे, ते तो प्रायव्हेट लिमिटेड आहे का नुसतं प्रोप्रायटरीशिप आहे, त्याचे किती आउटलेट्स आहेत, किती आउटलेट्स त्याचे आज आहेत, चालू आहेत, किती बंद आहेत, आणि त्याचं अप्रोच काय, त्याचं ट्रेनिंग मॉड्यूल तो काय देतोय, त्याचा सपोर्ट तो काय देतोय, मार्केटिंग त्याचं काय आहे, त्याचं नाव, त्याचं गुडविल कुठपर्यंत आहे. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मायनेमध्ये हे करतो त्यावेळेस यू कॅन अंडरस्टँड की हा एक बिझनेस मला वाटतं की फ्रँचायझीसाठी घ्यायला हवा, आणि त्यांचा ट्रेनिंग सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. तो सुद्धा कसा ते प्रोव्हाइड करतात, आणि कारण की हा ट्रेनिंग फक्त एका वेळेसाठी नसतो, ऑनगोईंग असतं. ऑनगोईंग तुम्हाला आणि नवीन डेव्हलपमेंट्स होत असतात, अशा पद्धतीचं ट्रेनिंग आपल्याला उपलब्ध करून द्यावं. आणि फूड इंडस्ट्रीमध्ये हा सगळ्यात मोठा चॅलेंज असतो तो म्हणजे शेफचा. याचा उलाढाली खूप असतात, तो पूर्णपणे सपोर्ट द्यायला ते तयार आहेत त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईसाठी. क्या बात आहे. मग जेव्हा मध्यमवर्गीयांना अशा पद्धतीची फ्रँचायझी जर घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना कशी मदत करता? जर त्यांना घ्यायची असेल तर मला सगळ्यात पहिले असे एन्थुझियास्टिक लोक हवेत जे शिकायला तयार आहे खरोखर, आणि ते खरोखर जुडायला तयार आहेत याच्याबरोबर. त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग दिली जाईल, त्यांना कुठे लोकेशन काय ते सगळं सेटअप कुठे कसं करायचं काय करायचं आम्ही त्याला पूर्णपणे मदत करतो. आणि याची लो कॉस्ट इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे खूप लोकांना आम्ही ही अपॉर्च्युनिटी देऊ शकतो. त्याच्यात त्याला स्टार्ट करण्यासाठी आम्ही त्याला पूर्ण गाईड करतो. आपले नंबर्स ते दिलेले, त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही मिस कॉल जरी दिला तर आमचे सबऑर्डिनेट्स तुम्हाला डेफिनेटली कॉल करून पूर्ण गाईडलाईन देईल की कसं एक्झॅक्टली या बिझनेसला करायला हवं, कुठे कुठे हा जाऊ शकतो, आणि याचे प्रोसिजर्स काय काय. अगदी. आता तुम्ही म्हणालात तसं की उत्पन्नाचं एक चांगलं साधन म्हणून फ्रँचायझीकडे बघितलं जातं, आणि अर्थातच हा खरं तर एक चांगला प्लॅटफॉर्म आहे बिझनेस आपल्याला डेव्हलप करण्यासाठी. तर ह्या उत्पन्न साधारणतः या फ्रँचायझीच्या माध्यमातून किती मिळू शकतं?
तर साधारणतः तुम्ही फ्रँचायझीचं असं बघितलं गेलं तर एक 25 ते 30% मार्जिन्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळायचा असतो. आमचा ROI जर बसला गेला तर तुमचा जो सेल होतो बेसिकली पूर्ण त्या सेलचा 25 ते 30% तुमचं हे मिळतं आणि त्यात तुम्हाला वर्षभरामध्ये म्हणजे एक साधारणतः 15 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचं रिटर्न्स तुम्हाला मिळतं तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं. अगदी म्हणजे थोडक्यात आपल्याला जर बिझनेस सुरू करायचा असेल तर फ्रँचायझी एक उत्तम खरं तर माध्यम आहे आणि मला वाटतं की अर्थातच तुमच्या ह्या मार्फत मला अनेक लोकांना खरं तर प्रश्न पडला असेल की ही फ्रँचायझी कशा पद्धतीने घ्यायची किंवा काय अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर स्वतः सर ट्रेनिंगही देतात. या संदर्भातली अधिक माहिती देखील तुम्हाला उपलब्ध होणारच आहे. आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि मला ब्रेक नंतर प्रशिक्षणाबद्दल जाणून घ्यायचं कारण की बिझनेस करायचा म्हटल्यावरती प्रशिक्षण हे आलंच आणि हे नेमकं कशा पद्धतीने प्रशिक्षण घ्यायचंय कसं घ्यायचंय त्याबद्दलही मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात आज आपण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय स्टार्टअपसाठी सुवर्ण संधी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात ओमकार जोशी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण फ्रँचायझीबद्दल बोललो, मात्र तुम्ही प्रशिक्षण देखील देतात आणि बिझनेस करायचा म्हटल्यावरती प्रशिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. तर ह्याच अनुषंगाने मला विचारायचं की हायपरलूप हे नेमकी संकल्पना काय आहे आणि ह्यामार्फत तुम्ही काय करता? हायपरलूप हे एक कन्सल्टन्सी फर्म आहे ज्याने आता 8 ते 10 वर्षाचा जे एक्सपिरियन्स आम्ही घेतला त्यात मला जाणवलं की जितके पण फ्रँचायझी इन्व्हेस्टर येत आहेत किंवा जे त्यांच्यासाठी जे काम करणारे येत आहेत त्यांना प्रॉपर प्रशिक्षणाची गरज आहे आणि बरेच ब्रँड लोकांना सुद्धा अशा ह्या गोष्टींची थोडीशी त्याच्यामध्ये गॅप आहे बेसिकली. तर ती जी गॅप आहे म्हणजे एक प्रशिक्षणाची की विदाऊट एज्युकेशन तुम्ही ना ऍक्च्युली पुढचे स्टेप घेऊ शकणार कारण की तुम्ही बघितलेलं तर फ्रँचायझी हा बिझनेस ऍक्च्युली इंडियातला नाही आहे. स्थापना झाली ती बाहेर आउट ऑफ कॅलिफोर्निया तिथे झाली. आता ज्यावेळेस ह्या कंपनी जेव्हा इंडियामध्ये आली त्या ही जसं इंडियामध्ये तुम्ही बघितलं की बबल्स फार फटाफट येतात म्हणजे काही अलग गोष्टी नवीन तर ते फटफट एक्सपेन्शन होऊन जातं काही बिकॉज ऑफ पॉप्युलेशन. बरोबर आहे. पण ऍक्च्युली त्याची मेकॅनिझम त्याचे ऍक्च्युअल्स काय असतात ते कळत नाही लोकांना आणि ते असे धडधड देऊन तुम्ही बघितलं असेल आज एवढे ब्रँड्स आहेत आणि येतात जातात कॉन्स्टंटली कारण की ते टिकू का शकत नाही, सगळेच नाही टिकत आहे. मग ज्याचा खरोखर दांडगा अभ्यास आहे की ऍक्च्युअल बिझनेस करायचा कसा आणि कुठे कुठे त्याचे हे लागतात तर तसे त्यामुळे आम्ही ही संकल्पना स्टार्ट केली की ब्रँड ओनरला नंतर इन्व्हेस्टर जो फ्रँचायझी इन्व्हेस्टर त्याला आणि जे एम्प्लॉईज आहेत जे त्यांच्यासाठी काम करणार आहेत त्यांना तिघांना आम्ही एक ट्रेनिंग सेक्शन फक्त फूड अँड बेवरेजसाठी आत्ता सध्या तरी आम्ही स्टार्ट केली आहे. आपल्याकडे खूप मोठ्या चांगल्या युनिव्हर्सिटीज आपल्याला बॅकअपसाठी आहेत ते पूर्णपणे प्रशिक्षण देतात. आता याच्यामध्ये संकल्पना याच्यासाठी होती की ह्या लोकांना ऍक्च्युअल माहीत नसतं की एक्झॅक्टली कुठे कुठे त्रास होतो बिझनेस नाही तर आणि म्हणून ते बिझनेसमध्ये डामाडोल होऊन एक तर ते रन करता पुढे नाही तर मग ते स्टॉप करा. बरोबर आहे. म्हणजे बिझनेस म्हणजे खरं तर डूज अँड डोंट्स दोन्ही असतात. ते नेमकं काय आहे ते प्रशिक्षणानंतर आपल्या लक्षात येतं आणि हे करावं आणि हे करू नये हे फार महत्त्वाचं आहे. हे प्रशिक्षण तुम्ही म्हणालात तसं की हे कशा पद्धतीने दिलं जातं आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आज जर फूड सेक्टर आपण पाहिलं तर खूप जास्त म्हणजे चलनात आहे किंवा जास्त त्याला वाव आहे एकूणच पाहिलं तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. आता फूड इंडस्ट्री मी का चूज केली कारण की त्याच्यामध्ये कधी रिसेशन येणार नाही आहे म्हणजे सगळं बंद होईल पण फूड बिझनेस लगेच बंद होणार नाही आहे आणि त्यात जर अजून स्ट्रॉंगली आपण हे केलं बिझनेसेस केले. आता तुम्ही मोठे ब्रँड्सची उदाहरणं घ्या मॅकडॉनल्ड झाले हे झाले तर ह्यांचे एवढे सारे आउटलेट्स ओपन होत आहे आणि कॉन्स्टंटली ओपन होत आहेत काय फूड चेन त्यांनी जे स्ट्रॅटेजीज लावलेल्या त्यांनी जे मेकॅनिझम लावले की सिस्टीम लावले त्या प्रत्येक वेळेला तर ती वर्क करते ते आम्ही शिकवतो या लोकांना. इवन जे फ्रँचायझी इन्व्हेस्टर आहेत त्यांना सुद्धा माहीत नसतं की कसे प्रोडक्ट काय नेमकी असतं कसं त्याला प्रमोट करायचं असतं मार्केटिंग कुठल्या प्रकारे करायचे असते नाहीतर काय करतात ते कधी इन्व्हेस्ट दुसरीकडेच करतात त्याच्यामध्ये रिटर्न्स चांगले येत नाही त्या मार्केटिंगची याची. नंतर त्याच्यामधले जे टोटल जे रिलेशनशिप असते विथ द एम्प्लॉई जे शेफ्स असतात हे असतात त्यांच्यावर रिलेशनशिप विथ हे कशी त्यांना सांभाळावं लागतं आणि त्यांना कसं तुम्ही एक टार्गेट्स देऊन त्यांना काम करून ऍक्च्युली सेल्स ते तुम्हाला जास्ती वाढवून देतील जर त्यांच्याशी नीट वागणूक केली ते आम्ही शिकवतो त्यांना. आणि लिगलिटीज काय काय असतात ते त्यांना शिकवतो. बऱ्याच गोष्टी अशा त्याच्यामध्ये आपण कव्हर करतो
ऑलमोस्ट खूप वेगवेगळे म्हणजे डीपमध्ये नॉलेजमध्ये लिगॅलिटीजमध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं बऱ्याच गोष्टी असतात ज्या फ्रँचायझीच्या अंडर पण असतात, प्लस जसं लायसन्सेस लागतात, काय काय लागतात, कुठल्या हे ठिकाणी लागतात, लोकेशन्स कसे सिलेक्ट करायचे असतात, हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगत असतो. बरोबर आहे. अर्थातच आता तुम्ही प्रशिक्षणाबद्दल बोलला, तर प्रशिक्षणाबद्दल मला एक विचारायचं आहे, कारण की अनेक तरुण जे आहेत ते खूप इंटरेस्टेड असतात ह्या सगळ्यामध्ये, स्टार्टअप सुरू करण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी. मात्र ह्या सगळे करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो प्रशिक्षण आणि त्याचबरोबर जिद्दीचा, आणि अर्थातच कष्ट करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे का, त्याबद्दल काय सांगाल? कष्ट करणं तर डेफिनेटली कुठल्याही क्षेत्रामध्ये डेफिनेटली आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला रेडीमेड बिझनेस मिळालेला आहे, बिझनेसचा एक मॉडेल मिळालेला आहे, तुम्हाला फक्त त्याला फॉलो करायचं आहे. एक प्रॉपरली फॉलो जर केलं विथ द डेडिकेशन, ते आम्हाला त्यांना शिकवायचं, आणि ते त्याच्यामुळे ते ॲक्च्युली बिझनेसेस हे करू शकतात, एक्सपॅन्ड करू शकतात. त्या माध्यमातून त्यांना आम्ही शिक्षण देतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की प्रशिक्षण देणं म्हणजे हे ट्रेनिंग फार महत्त्वाचं आहे. मग ह्या ट्रेनिंगचा प्रोग्राम कशा पद्धतीने ठरवला जातो, ह्याच्यासाठी नेमक्या काही शिक्षणाची अट असते का? नाही, याच्यात शिक्षणाची काही अट नाही आहे. याला आम्ही पूर्णपणे ज्याला पण याची प्रशिक्षण घेऊन बिझनेस करायचा आहे त्याला आम्ही पूर्णपणे वेलकम करतो. त्याची अट एवढीच आहे की त्याला जिद्द पाहिजे करायची, आणि बाकी आम्ही त्याला पूर्ण शिकू शकतो. पूर्ण फ्रँचायझी बिझनेस बॉटम टू एंड पूर्ण सगळं म्हणजे वरतून ते खाली पूर्ण त्यांना कळेल की एक्झॅक्टली बिझनेस कसा चालतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात बिझनेस करताना जे काही खास कळगे येत असतात आणि अर्थातच त्या नफा तोटा कसा कमवायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून खरं तर आपण तुम्ही शिकवणारच आहात. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आत्ता जे आत्ता आपला हा कार्यक्रम बघतायत आणि ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? त्यांना एकच सांगेल की खरोखर सिरियस तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर एक तर ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही आला तर आम्ही तुम्हाला एक प्रॉपर गाईडलाईन करून तुम्ही तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल बनवू शकता. कारण की ही जे प्रशिक्षण आहे हे फक्त ब्रँड ओनरसाठीच नाही म्हणत आहे मी, सगळ्यांसाठी, ब्रँड ओनर किंवा फ्रँचायझी ओनर आणि जे लोक सबऑर्डिनेट वेगवेगळे शेफ्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही प्रोडक्ट पासून ते ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट्सवरती आम्ही लक्ष देऊन तुम्हाला प्रशिक्षण देतो. बिझनेस ब्रँड बनायचा कसा त्याला सुद्धा, आणि फ्रँचायझी चालवायची कशी, प्रॉफिटेबल कसं बनवायचं त्याला सुद्धा, आणि चांगले प्रोडक्टला टेस्ट कशी आणायची प्रॉपरली ते सुद्धा प्रशिक्षण देतो. अगदी. म्हणजे थोडक्यात जर बिझनेस करायचा असेल तर आपल्याला प्रशिक्षणाची जोड हवी, त्याचबरोबर एक योग्य मार्गदर्शन हवं, आणि फ्रँचायझीची निवड करताना कशा पद्धतीने निवड केली पाहिजे ह्याचं देखील खरं तर मार्गदर्शन घेणं, ह्याच्या संदर्भातही शिक्षण घेणं हे फार महत्त्वाचं आहे. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर पासवर्ड श्रीमंतीचा ह्या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे